नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहे व्हॅनिला फ्लेवरचा केक आणि ती पण इझी पद्धतीने बनवणार आहे, तर तुम्ही बघू शकता. पण मंडळी काय झालं आहे ना, की पहिले जे थोडासा क्लिप आहे ना, ते माझ्या ह्याच्यातून डिलीट झाला आहे, त्यामुळे ते तुम्हाला दाखवू नाही शकते. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती क्लिप मी नक्की तुम्हाला दाखवेन. दुसरा केक जेव्हा बनवेल तेव्हा ते क्लिप दाखवेन, पण मी आता सध्या ते तुम्हाला तोंडाने सांगते काय करायचं ते. पहिल्यात आपण बेक करून घेतल्यानंतर त्याच्यात 3 लेयर कट करायच्या आणि 3 लेयर कट केल्यानंतर तुम्हाला जो त्याच्यात फ्लेवर पाहिजे त्या फ्लेवर पहिले लेयर घालायचे, त्याच्यात ते शुगर सिरप घालायचं, मग ते क्रश घालायचा, नंतर क्रीम, असं करत करत 3 लेयर म्हणजे तुम्ही जेवढे बेस कट केलेले असते ना तेवढ्या ते बेस क्लिअर करून घ्यायचं. नंतर वरती अशी क्रीम जी मी घातली आहे ती क्रीम घालून त्याला मस्त असं फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करायचा. पण मंडळी मीही न्यू आहे, त्यामुळे माझंही परफेक्ट फिनिशिंग येत नाही, पण मी माझ्या पद्धतीने खूप चांगला प्रयत्न करत असते की मी परफेक्ट फिनिशिंग देऊ. तरी पण तुम्ही जेव्हा न्यू असतील ना तेव्हा परफेक्ट फिनिशिंग नाही येत. तसंच माझंही काही झालं आहे, पण तरीही मी माझा प्रयत्न सोडत नाही. ते बोलतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसंच माझा आहे. हळूहळू का असं ना, पण मी माझी हर गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघू शकतात, अर्ध्या एक साईडला परफेक्ट होते तर दुसऱ्या साईडला क्रीम राहते. असं का होते? जे बेकर आहे त्याने मला नक्की कमेंटमध्ये सांगा जरा, परफेक्ट लेअर म्हणजे फिनिशिंग द्यायची ते मला नक्की सांगा. मी तुमचा नक्की त्या गोष्टीला उपयोग करेन माझे केक बनवताना. आणि मी कोणताही क्लास न केल्यामुळे मला थोडेफार इन्फॉर्मेशन नाही मिळत ह्याच्यात, पण जेवढं आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. आता तर हे झालं केक फिनिशिंगची गोष्ट. नंतर आता हे फिनिशिंग तर मी केलं आहे, पण भरपूर जणांना मी केक टेस्टही करायला दिला आहे, पण सर्वांचा रिव्ह्यू हाच आला आहे की केक खरंच खूप सुंदर आहे आणि डिझाईन मला परफेक्ट आणि वेगवेगळ्या युनिक नाही जमत असतील, पण केक टेस्टला खूप सुंदर आहे आणि टेस्ट त्याची खूप चांगली आहे असे मला सर्वांनी सांगितले आणि मला खूप कमी टायमाने ऑर्डर्स पण यायला लागल्यात. आता तुम्ही बघू शकतात, मला मी मस्त असं फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला, पण मग काय समजत नाही, फिनिशिंग देताना पूर्ण क्रीम इकडे तिकडे पसरून जाते. आता हे बघून तुम्ही मेसी बनवू नका, कारण की प्रत्येकजणाचं हे होत असेल. बेकर जे आहे त्यांचं प्रत्येकाचं होत असतील, माझंच झालं आहे असं नाही, प्रत्येकाचं हे होत असतील, पण ते लोक दाखवत नसतील, एखादंच कोणी दाखवत असतील. पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी जसं बनवलं आहे तसं मी तुम्हाला शूट करून दाखवते. तुम्ही बघा, आता झालं हे परफेक्ट फिनिशिंग झालं. आता परफेक्ट नाही म्हणजे फिनिशिंग झालं आहे माझ्या हिशोबाने, हे माझ्यासाठी सॅटिस्फॅक्शन फिनिशिंग आहे. तुम्ही बघा कसं मस्तपैकी असं फिनिशिंग करण्याचा ट्राय केला आहे आणि झालं आहे. आणि जी साईडला क्रीम आपली केकचं जे बोल्डर खालती असते ना, पार्ट असते त्याला काय बोलतात ते काय समजत नाही, पण त्याच्यावर जे पडलं आहे ना ते मस्त अशी क्लीन करून घेतली आणि आता जरा व्यवस्थित केक वाटते. कसं वाटतं केक नक्की सांगा. आता ह्याच्यावर आपल्याला पाहिजे आहे ग्रीन, मतलब एकदम ग्रीन नाही, पिस्ता कलर टाईप मला पाहिजे होता ह्याच्यावर. आता जर आपल्याला एखादी गोष्ट कलरिंग करायचं असेल आता केक कलरिंग करायचा तर मी पूर्णपैकी क्रीम कलर केलं नाही, मी केकला थोडीशीच क्रीम घेतलं आणि तीच क्रीम मग व्हाईट क्रमकोट केलेलं असतं ना त्याच्यावर ते मस्त लेअर करून घेतलं. पण त्याने काय होतं माहिती आहे मंडळी, आपली क्रीम ही जास्त वेस्ट होत नाही आणि फूड कलर जास्त यूज नाही होत. जेवढं पाहिजे ना लिमिटमध्येच यूज झाला आहे. बघा तुम्ही बघू शकता, खूप कमी क्रीम. ती कशी मग आपण पूर्ण केक त्याच कलरचा होत असतो ना, तर ते मग क्रीम त्याच कलरचं वाटत असते. म्हणून आधी व्हाईटने मस्त फिनिशिंग करून घ्यायचं, नंतर त्याच्यावर आपण ग्रीन मतलब मी ग्रीन घेतलं आहे पिस्ता कलर, पण तुम्हाला कोणताही पाहिजे असेल ना ते क्रीम तुम्ही तसंच करा. ही आयडिया मलाही माहिती नव्हती, मी पहिले 1-2 केक तसेच केल्यात, पण आता मला ही आयडिया यूट्यूबला माहिती पडली म्हणून मी आता त्याच
आयडियाचा उपयोग करते आणि ते क्रीम लावून झाल्यानंतर थोडंसं चांगलं अजून फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करते. आता ह्याच्यात बघा किती फास्ट दाखवते, पण एवढा फास्ट मी काही करत नव्हते. थोडंसं व्हिडिओ फास्ट केला आहे म्हणून ते तसं वाटते, कारण की व्हिडिओ फास्ट नसेल केला तर मला ऑलमोस्ट 1 घंटा लागतो हा केक बनवायला. म्हणून मी थोडं व्हिडिओ फास्ट करून दाखवला आहे तुम्हाला. काय डाऊट असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकतात. बहुतेक भरपूर व्हिडिओज असतातच, पण तरी अगर तुम्हाला वाटत असेल यांना विचारावं तर मला आवर्जून तुम्ही मेसेजमध्ये कमेंट करू शकतात. मी नक्की तुमच्या कमेंटची आन्सर करेन आणि नक्की तुम्हाला मला जेवढं काय माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही बघा मी मस्त असं त्याला क्रीम सर्व केक लावून घेतला आहे क्रीम. तर क्रीम लावतानाही मला तोच प्रॉब्लेम होता जसा फिनिशिंगला प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही बघू शकतात. आता मला त्याच्यावर अशी ती आता नवीन थोडी आला आहे डिझाईनिंग, ती डिझाईन ट्राय करायची होती म्हणून मी ती डिझाईन ट्राय करण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही बघा पण मी केलं आहे हे आणि सक्सेसही झालं आहे. ते चांगल्या प्रकारे सक्सेस झालं आहे, त्यामुळे मला ते सॅटिस्फॅक्शन होतं. आणि आता ते थोडे क्रीम राहिले ना, ते आपण थोडं करून ती क्रीम एकदम लेवलला करून घ्यायची. बघा कसं दिसतं आहे नक्की सांगा. हे झाल्यानंतर काय करायचं मंडळी, आता तुम्हाला कुठे डिझाईन करायची तर डिझाईन करू शकता. या आपल्याकडे केक आपण जेव्हा बनवतो तेव्हा ते वेगवेगळे मोल्ड नाही सगळं स्केचर्स त्याला काहीतरी स्केचर्स बोलतात, ते येतात तुम्हाला डिझाईन करण्यासाठी ते असतात, तर ते तुम्ही घेऊ शकतात. माझ्याकडे आहेत पण मला ते अजून परफेक्ट जमत नाही म्हणून मी ते यूज नाही करत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूही शकतील की मी ते घेतलेलेही होतं, पण मला ते परफेक्ट जमत नाही म्हणून मी ते यूज केलं नाही. आणि मग काय आपण ज्याने लेअर करतो ना त्यानेच मी ते चांगला डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा तुम्ही कोणत्या प्रकारे आता ही डिझाईन काय वाईट नाही मिळत, फक्त आपण जे लेअर म्हणजे फिनिशिंग द्यायला यूज करून ते ठेवून त्याला मस्त गोल फिरवत राहते, ऑटोमॅटिक होत राहते. बघा कसं मस्त अशी लेअर आला आहे, दिसायलाही सुंदर वाटते आणि काहीतरी युनिक. सिम्पल केकपेक्षा हे थोडंसं युनिक वाटायला लागते, तुम्ही बघू शकता. आणि असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा क्रीम साईडून थोडी अशी पसरत जाते. जी पसरलेली क्रीम आहे ती आपण काढून घ्यायची. या तुम्हाला तिकडे डिझाईन करायची असेल तर काढायची गरज नाही मिळत. अगर डिझाईन नाही करायची असेल तर ती थोडीशी काढून घ्या, कारण की दिसायला चांगली नाही वाटत. बस बाकी काही हरकत नाही, त्याने काही फरक नाही पडत, पण दिसायला चांगली नाही वाटत म्हणून ती काढून घ्यायची असते. तुम्ही बघा मी मस्त त्याला केलं आहे. माझी थोडी क्रीम तशीच राहिलं आहे, पण मी क्रीम तशी ठेवलं आहे कारण मला वरती डिझाईन करायची आहे, त्यामुळे ते डिझाईनमध्ये ती क्रीम ॲडजस्ट होऊन जाते. तुम्ही बघू शकता. तर मग मी घेतल्या व्हाईट कलरची क्रीम. आता जेव्हा आपण क्रीम यूज करतो ना सिम्पल क्रीम, तेव्हा जो आपण केक बनवला आहे त्या केकचा म्हणजे जो आता जसं स्ट्रॉबेरी बनवलं आहे तर स्ट्रॉबेरी एसेन्स आपण क्रीममध्ये यूज करायचा. जेव्हा क्रीममध्ये आपण एसेन्स यूज करतो ना तेव्हा क्रीमची फ्रेशनेस खूप मतलब तशीची तशी असते आणि त्याची फ्रेशनेस खूप चांगली येतात, टेस्टही खूप चांगला येतो. त्याने मी 0 नंबरचा नोझर घेतला आहे. आय थिंक 0 नंबरचा नोझर घेतला आहे आणि त्या 0 नंबरच्या नोझरने मस्त डॉट बारके असे डिझाईन करण्याचा प्रयत्न केला. ओन्ली डॉट, बाकी काहीच नाही, ओन्ली डॉट. आणि त्यानेच मी आता हे जे ग्रीन कलरचं दिसते ना ते ग्रीन कलर एकदम प्लेन दिसते, त्यामुळे त्याच्यावर छोटे हार्ट काढण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकता. थांबा व्हिडिओमध्ये जरा टर्न केल्यानंतर दिसले बघा. छोटे हार्ट काढण्याचा प्रयत्न केला. तर ते हार्ट काढून झाल्यानंतर त्यानेच वरतीही मी तशीच या डिझाईनला काय डिझाईन बोलत असेल काय माहिती नाही, पण मी याला नाव दिलं आहे वेणी डिझाईन. जशी आपण केसांची वेणी घालतो, एक पाठ हा, एक पाठ तो, एक पाठ हा, एक पाठ तो, हे करतो ना तसंच मी याला करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा कसं दिसतं आहे. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा कलर कॉम्बिनेशन कसा वाटतो आहे, ग्रीन आणि व्हाईट. आणि मी बनवलेला केक कसा वाटतो आहे तेही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अगर माझ्याकडनं केक पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की बनवून देईल तुम्हाला केक. टेस्टिंगसाठी देईन. आपल्याकडे कप केक आहेत, मावा केक आहे. नंतर आपल्याकडे
हे पण आहे, काय बोलतात, मावा केक आहे, कप केक आहे, चॉकलेट आहे. ते सर्व आपल्याकडे बनवून भेटतील. पण मला एक दिवस अगोदर तुम्ही सांगतील तरच, कारण की मीही सुद्धा कामाला असतानाच मी केक बनवत असते. त्यामुळे मला टाईम मॅनेजमेंट करावा लागतो, तेवढंच, बाकी काय हरकत नाही. आणि बघा तुम्ही कसं मी कोणत्या प्रकारे डिझाईन करते. या डिझाईनला मी दिलं आहे, आपण मोगरा माहिती असेल म्हणजे तुम्हाला, मोगऱ्याची कळी कशी असते, ती कळी आपण असते ना, त्या कळीप्रमाणेच ही डिझाईन केलं आहे. बघा कशी दिसते मोगऱ्याची कळी. तर माहितीच असेल मोगऱ्याची कळी कशी असते ती. आणि त्याप्रकारे हे डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि क्लायंटचं नाव मी चॉकलेट फ्लेवरने, हेच नवजात. आता तुम्ही बघा, मला हे बेकरी स्टाईल केक बनवायला वेगवेगळे टोपर या वेगवेगळे नोझर यूज करायची गरज नाही लागली. मी एकच नोझरने ते केक इझी प्रकारे, म्हणजे असं सेपरेट नोझर घ्यायची गरजही नाही लागली. एकच नोझरने मी सर्व केक डेकोरेट केलं आहे, तुम्ही बघा. आणि त्याच्यानेच मी चॉकलेट आपली जी चॉकलेट असते ना मेल्ट केलेली, त्याच चॉकलेटने मी ते केकला नेम देणार आहे, हॅपी बर्थडे अंजली म्हणून. अनिता नाव तिचा, हॅपी बर्थडे अनिता म्हणून. बघा आता तुम्ही कोणत्या प्रकारे मी देईल ते. आणि हे आता केकवर आपण पेनाने लिहितो ते वेगळं असतं, आणि क्रीमने आपण जे लिहितो ना ते लिहायला थोडं, मला वाटायचं पहिलं की खूप इझी आहे, पण ते लिहायला खूप अवघड आहे. आणि मला जसं जमेल तसं लिहिलं. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अगर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की ॲप्रिशिएट करा या सपोर्ट करा. पण तुमचं एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब माझ्यासाठी एक खूप चांगला मोटिवेशन बनेल, कारण की आपण यूट्यूबला बघूनच व्हिडिओ बनवायचे स्टार्ट केले. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.